माझ्या तमाम EPS 95 पेन्शनधारक बांधवांनो, तुमच्या 9 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षाला आता एक नवीन बळण मिळालेलं आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण 7,500 रुपये अधिक महागाई भत्त्याची मागणी करत आहोत. पण आता संसदेच्या स्थायी समितीने जो अहवाल दिला आहे तो ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि थोडा दिलासाही मिळेल. सरकारने 1000 रुपयांच्या पेन्शनवर जे स्पष्टीकरण दिले होते ते समितीने फेटाळून लावले आहे. नक्की काय घडले? कमांडर अशोक राऊत यांची पुढची रणनीती काय आहे? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, संसदेत सादर झालेल्या अहवालानुसार समितीने म्हटले आहे की EPFO कडे पुरेसा निधी उपलब्ध असतानाही पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन देणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. बुलढाणा ते दिल्ली या प्रवासात अनेक पेन्शनधारकांनी आपले प्राण गमावले. याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे. विशेष म्हणजे हायर पेन्शनच्या अर्जाची पडताळणी आता 99% पूर्ण झाली आहे आणि आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. अर्थ मंत्रालयाने जर हिरवा कंदील दिला तर 7,500 रुपयांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. भविष्यातील वाटचाल. मित्रांनो, येत्या काही दिवसात जंतर मंतरवर पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. मित्रांनो, ही तुमच्या हक्काची लढाई आहे. अनेक निवृत्त कर्मचारी आजी औषधांसाठी मुलांवर अवलंबून आहेत. ही परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. तुम्हाला काय वाटते? यावेळेस सरकार आपली मागणी मान्य करेल का? कमांडर अशोक राऊत यांना साथ देण्यासाठी तुम्ही तयार आहात का? कमेंट्स मध्ये हो किंवा नाही नक्की लिहा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक पेन्शन अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. धन्यवाद.